ब्युरो रिपोर्ट ABP माझा. पुढची बातमी. उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत. पण पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करतात. आज तर त्यांनी शरद पवारांनी अमित शहांचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल केला. राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही, पण तर्कवितर्क सुरू आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही टीका होत असल्याचं ठाकरे गट आघाडीतून बाहेर तर पडणार नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून महाराष्ट्रात परत आलेत आणि उद्धव ठाकरे उद्या म्हणजे 4 तारखेला परतणार आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा वेग येईल. एकत्र येण्याच्या या प्रक्रियेमध्ये दोघांनीही आपापले मित्रपक्ष दूर ठेवावेत, हा नक्कीच पहिला निकष असू शकतो. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नेमकी काय टीका केली होती पाहूया. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही. विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाडतील. म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणारं नाही. सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाही आहे, हे नराधम आहे. हे राज्यकर्ते आहेत, ते त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही आहे जे 10 वर्षापूर्वी होते संवेदनशील, तसे नाही आहेत. त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देता.